दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 13 मध्ये मतदान मशीन बंद पडलं। ईव्हीएम बदलून मतदानाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झाली। वेगवेगळ्या ठिकाणी राज्यातल्या अशा पद्धतीचे अनुभव येत आहेत। आताच आपण भूषण गगराणी यांची प्रतिक्रिया पाहिली असेल। सगळ्याच ठिकाणची मतदान मशीन्स जी आहेत, ईव्हीएम मशीन जी आहेत, ती सुस्थितीमध्ये आहेत। मात्र शेवटी मशीन आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा अनुभव येतोय असं भूषण गगराणी यांनीच म्हटलं। नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा अनुभव त्या ठिकाणच्या मतदारांनी घेतलाय। प्रभाग क्रमांक 13 मधली घटना आहे। मतदान मशीन बंद पडलं, त्यामुळे त्यानंतर ईव्हीएम बदलून मतदानाला